सुप्रभात. अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अबोली विचार करत असते, अंकुश सर माझ्यावर खूप चिडलेत. ते माझ्याशी बोलायलाही तयार नाही. मी कसं बोलू त्यांच्याशी? माझा पेपर आहे हेही त्यांना मी सांगू का? अबोली अंकुशशी काही बोलायला जाणार तितक्यात तो बाजूला निघून जातो आणि अबोलीशी काहीही बोलत नाही. नंतर बाहेर येऊन म्हणतो की रमा, मी निघतोय. मला डबा देतेस तर दे, नाहीतर मी बाहेरच काहीतरी खातो. तेव्हा ती म्हणते की अरे असं कशाला? डबा बनवलाय, हे घे, डबा घे आणि निघ तू. कालही काही खाल्लं नाहीस तू. त्याच वेळेला आता अंकुश फोन लावतो आणि म्हणतो की जाधव, आता फाईल घ्या आणि निघा. आपल्याला यावेळेला काही चूक करायची नाही. मग त्याला चहा द्यायला येते तेव्हा तो म्हणतो की आई, आज एक महत्त्वाचं काम आहे, मला आशीर्वाद दे. अपराध्यांना शिक्षा द्यायची आहे, फार जुनी केस आहे. त्याच वेळेला ती म्हणते की माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. मग तो म्हणतो की हो, आज सगळे जुने हिशोब चुकते करायचेत मला. अबोली आल्यानंतर ती काही बोलायला जाणार तितक्यातच अंकुश पुन्हा फोन करतो आणि म्हणतो की लवकरात लवकर निघा. मीही आता निघतच आहे, काहीही क्लू मागे सोडायचा नाही. त्याच वेळेला आता रमा म्हणते की माझी दोन्ही पोरं महत्त्वाच्या कामाला निघालेली आहेत, देव त्यांना आशीर्वाद देव. रमा सांगते की अरे अंकुश, आज अबोलीचा पेपर आहे. तो काही न बोलता तिथून निघून जातो. अबोली म्हणते की बघितलं नाही, काही बोलले नाहीत माझ्याशी, चिडलेत ते खूप. तेव्हा रमा म्हणते की हे घे डबा तू, आणि तू व्यवस्थित पेपर लिही, तू जा आता. असं म्हणून ती बाहेर निघते आणि गणपती बाप्पाला नमस्कार करते. तितक्यातच मागून नीता येते आणि म्हणते की काय गं अबोली, पेपर असेल ना, आज निघालीस? तेव्हा अबोली म्हणते की हो निघाली मी. काय आहे ना की मला खरं तर इच्छा नव्हती, पण आईंमुळे मला पेपर द्यायला जावं लागते. किती काही झालं तरीही आता मला संकटांची सवय झाली आहे. रोज विघ्न येतच असतात, काय त्याला सामोरे जायचं आणि पुढच्यासाठी तयार राहायचं, बाकी काय, असं अबोली म्हणते. त्याच वेळेला मग आता इथे नीता म्हणते की काय गं, आता काय झालं तुझं? तेव्हा अबोली सांगते की कोणीतरी ना, मी अंकुश सरांना चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्या चिठ्ठीतला मजकूर बदलला, केलंय कोणीतरी ते, पण जाऊ देत, काय करणार आता. तितक्यात नीता म्हणते की अबोली, मला ना जरा माझं काम आठवलं, हा मी जाते. तेव्हा अबोली म्हणते की हे बघा नीताताई, हे सगळं कोणी केलं आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यामध्ये आणि अंकुश सरांमध्ये कितीही फूट काढण्याचा प्रयत्न केलात तरीही यशस्वी होणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुमच्या बॉसला जाऊन सांगा, मी आता एक वकील होणार आहे आणि वकील होऊन त्यांच्या समोर जाणार आहे. म्हणूनच काही करायचे ते सांभाळून करा. तुम्ही किती काही केलं तरीही माझ्यामध्ये आणि सरांमध्ये फूट पाडू शकत नाही. आणि हे सगळं करण्याचं तुम्ही थांबवा. माझा पेपर आहे, तुम्ही मला ऑल द बेस्ट पण नाही केलं. तेव्हा अबोलीला ती बेस्ट लक विश करते. त्यानंतर अबोली तिला थँक्यू म्हणते आणि म्हणते की चालेल, तुमच्या बॉसचं काय काम असेल ते करा तुम्ही, आणि मला माहिती आहे तुमची काय कामं आहेत ती. असं म्हणून अबोली तिथून आता निघून जाते. क्रिशला भेटण्यासाठी इथे त्याची आई आलेली असते. ती म्हणत असते की काय चाललंय तुझं क्रिश, तू घरी काही खाल्लंही नाहीस आणि इथे निघून आलायस, आणि 2 दिवस झाले माझ्याशी बोलतही नाहीस तू. तेव्हा मग क्रिश म्हणतो की काय करायला हवंय आणखी मी, तू जे काही वागलीस ना त्या बाबतीत आणखी काय वागणं अपेक्षित होतं? तू जे काही केलंयस ना ते खूप चुकीचं आहे. तेव्हा त्याची आई म्हणते की हे बघ, मला त्याच्यामध्ये काहीही चुकीचं वाटत नाही. मी जे काही केलं आहे ते योग्यच केलं आहे. अरे, ज्या घरातली मुलगी अशा रेड लाईट एरियामध्ये राहते त्या घराशी तू संबंध जोडणार आहेस का? मग क्रिश म्हणतो की त्याच्यामध्ये राघूची काय चूक आहे, राघूने काय केलं आहे? तेव्हा मग आता ती म्हणते की राघूची हीच चूक आहे की ती त्या घरची मुलगी आहे, आणि ज्या घराला लोकांनी चितू करतायत त्या कुटुंबाशी मला संबंध जोडायचे नाहीत. आपल्याही कुटुंबामध्ये लोक आपल्या तोंडात शेण घालतील, कळतंय का तुला? तेव्हा तो म्हणतो की हे बघ आई, काही झालं तरीही मी राघूशिवाय दुसऱ्या मुलीशी लग्न करणारच नाही. असं म्हणून तो सरळ तिथून निघून जातो. आणि इथे आता अंकुश हा पोलिसांच्या टीमबरोबर त्या रेड लाईट एरियात आलेला असतो. आता अंकुश हा आल्याबरोबर सगळेजण पळायला लागतात. पोलिसांची धाड पडली असं म्हणून सगळे पळायला लागतात. त्यानंतर मग आता सगळी लोक सगळ्या ठिकाणी असतात. अंकुश म्हणतो की प्रत्येकाला धरा, एकेकाला सोडायचं नाही. आणि नंतर अंकुश हा बरोबर येऊन मनवाच्या रूममध्ये उभा राहतो. तेव्हा मनवा म्हणते की अरे वा, आज चक्क आमच्याकडे अंकुश साहेब, आणि आज तुम्ही इथे कसे काय आले? आज तुम्ही इथे कस्टमर बनून वगैरे आलेत की काय? पण माझा भाऊराया तर असं करणार नाही, मला माहिती आहे चांगलंच, तो खूप सभ्य आहे ना. मग मला आता हे सगळं काय दिसतंय की तू इथे कसं काय आलास? त्याच वेळेला तितक्यातच तावडेबाई येतात आणि अंकुश म्हणतो की चला या सगळ्यांना घेऊन चला. आणि तेव्हा गुलाब येऊन म्हणते की तुम्ही हिला घेऊ शकत नाही, काय झालंय काय? तितक्यातच तावडेबाई म्हणतात की चला पोलीस स्टेशनला चला, सांगतो काय झालं ते.
आणि मग सगळेजण आता आत टाकायला घेऊन जातात. इतक्यात आता अबोलीचा पेपर झालेला असतो. ती रमाला फोन करून सांगत असते की आई, काळजी करू नका, माझा पेपर चांगला गेलाय. फक्त माझं जरा एक महत्त्वाचं काम आहे, ते करून मी येते, तुम्ही वाट बघू नका. रमा म्हणते की अगं तू कुठे चालली आहेस? अबोली सांगते की मी अंकुश सरांना जरा भेटून येते, त्यांच्याशी बोलायचं आहे मला. तेव्हा रमा सांगते की अगं नको इतक्यात, अंकुशचं डोकं जरा चिडलेलं आहे म्हणून तो तुझं काही ऐकू येणार नाही, जरा 2 दिवस जाऊ दे. तरीही अबोली म्हणते की आई, मी त्यांच्याशी भेटून बोलण्याचा प्रयत्न करते, बघू ते काय बोलतात ते. त्यानंतर आता इथे अंकुशने सगळ्या रेड लाईटमधल्या लोकांना, वस्तीतल्या लोकांना इथे आणलेलं असतं आणि तो साहेबांना सांगत असतो की काळजी करू नका, मी कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांवर लिगल कारवाई घेणार. तितक्यात मनवा ही अंकुशसमोर त्याच्या चेअरवर येऊन दुसऱ्या चेअरवर पाय टाकून बसते आणि म्हणते की आम्हाला कळेल का आम्ही काय गुन्हा केलाय तो, आणि हे सगळं करणं शोभत नाही तुम्हाला. तेव्हा मग आता अंकुश म्हणतो की तुझं तोंड बंद कर आणि गपचूप तिथे अगोदर होती तिथे जाऊन बस. आणि तो म्हणतो की जाधव, सगळ्यांच्या व्यवस्थित नोंदी घ्या. मग मनवा म्हणते की कशाला? अरे मी तर सांगितलं पाहिजे ना की माझी ओळख नक्की काय आहे ती. तुझ्याशी ओळख ही सगळ्यांना सांगितली तर पाहिजेच, नाहीतर लोकांना खरं कसं समजणार. त्याच वेळेला मग आता मनवा म्हणत असताना अंकुश म्हणतो की तुझी बडबड बंद कर, मला वेळ नाही आहे ते ऐकायला. तेव्हा मग मनवा म्हणते की अरे कसली बडबड, बहिणीचं ऐकायला तुला वेळ नाही आहे का? तेव्हा तितक्यातच तावडेबाई येतात आणि म्हणतात की ए काय चाललंय काय तुझं, चल उठ इथनं आणि तिथं बाजूला जाऊन बस. तेव्हा मनवा म्हणते की ओ मॅडम, तुम्हाला मी कोण आहे ते माहिती नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. बहीण आहे मी तुमच्या साहेबांची. तेव्हा मग आता अंकुश म्हणतो की कोणतंही नातं जोडायला जाऊ नको, मी तुझी बहीण किंवा भाऊ कोणी नाही आहे, समजलं. तेव्हा मग आता ती म्हणते की काय तुम्ही पण, आता जे आहे ते सांगण्यामध्ये मला लाज कसली, मला तुझी बहीण केलं गेलं त्यात माझी बी चूक नाही आणि तुझी बी चूक नाही, काय करणार. त्यानंतर मग आता तावडेबाई म्हणतात की तू आता गप्प बसतेस की तुला आत टाकू. तेव्हा ती काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की मॅडम अहो कशाला आत टाकाल तुम्ही मला, या साहेबांचं सत्य आहे ते तर तुम्हाला सांगितलंच पाहिजे ना, की अंकुश साहेब इथे फक्त सांगण्यापेक्षा बाहेर चौकात जाऊन सांगू का, ते बरं पडेल ना. तितक्यातच आता अंकुश सगळ्यांना आत टाकायला सांगतो. मग आता मनवाच्या या चुकीमुळे तिला आत टाकलं जात असतं. तितक्यातच तिथे विजया येते. विजया येऊन म्हणते की 1 मिनिट अंकुश, तू कोणत्या आरोपाखाली यांना अटक केलेली आहेस, यांनी असं काय केलंय? त्याच वेळेला मग आता इथे अंकुशला विजयाने विचारल्यावर अंकुश म्हणतो की हे जे तिथे राहत आहेत ना ममता निवासमध्ये, तिथे अवैध धंदे चालतात, म्हणूनच मी या सगळ्यांना अरेस्ट केलेलं आहे. तितक्यातच तिथे आता अंकुशचे मोठे साहेब येतात आणि म्हणतात की अंकुश काय झालंय, तू यांना कोणत्या आरोपाखाली अटक केलीस? तेव्हा अंकुश म्हणतो की साहेब, त्या एरियामध्ये चुकीचे धंदे चालत आहेत म्हणूनच मी या एरियामधल्या सगळ्यांना अटक केली. त्याच वेळेला आता इथे अंकुशला सर विचारतात की मला सांग, याच्याबद्दल आपल्याकडे काही पुरावा आहे का? त्याच वेळेला अंकुश म्हणतो की सर, पुरावे तर नाही आहेत, पण मी लवकरच ते पुरावे शोधेन. तेव्हा विजया म्हणते की हे बघ अंकुश, जर तुझ्याकडे पुरावेच नाही आहेत तर तू कोणत्या बेसिसवर त्यांना अटक केलेली आहेस? असं आपण कोणालाही अटक करू शकत नाही, हे खूप चुकीचं आहे. तितक्यातच तिथे अबोली येते. अबोली आल्याबरोबर आता मनवा लगेचच तिच्याकडे जाते आणि म्हणते की वा, हे बघा कोण आलंय. वहिनी आले, माझी वहिनी. अगं बहिणी, बघ ना दादा काय करतोय ते, उगाचच आम्हाला काहीही कारण नसताना त्याने इथे अटक करून आणलेलं आहे, स्वतःचा पोलिसी खाक्या दाखवतोय सगळ्यांसमोर. त्यानं सांग ना, मी त्याची बहीण आहे ना, तरीही मला इथे अटक करून आणलं, आता तूच समजाव त्याला. हे म्हटल्यावर आता विजया गालातल्या गालात तिची मजा घेत असते. त्यानंतर मग आता अबोली ही काही बोलत नाही. अबोलीला पुढे मनवा म्हणते की अगं तूच आहे जिला माझी काळजी आहे, ही आली होती वहिनी मला माझ्या वस्तीत भेटायला. तेव्हा मग अंकुश म्हणतो की तुझी बडबड बंद कर, गप्प बस, काही तोंडाला येईल ते बोलू नको. तेव्हा अंकुशला विजया म्हणते की तुला काय वाटतंय, ही जे काही करते ती बडबड आहे का? अरे ती खरंच तर बोलत आहे आणि ती तुझी बहीण आहे हे ती खरं सांगते, याच्यात खोटं काय सांगेल ती? तितक्यात मग अंकुश म्हणतो की विजया, जर तुला काही माहीत नसेल ना तर उगीचच काही बोलू नको, नसते आरोप खपवून घेणार नाही मी. ह्याच वेळेला मग आता विजया म्हणते की हो, जे काही आहे ते सत्य आहे, तिने जे सगळ्यांसमोर आणलं आहे ते सत्य आहे, पण तू त्या लोकांना असं सोडू शकत नाही, म्हणूनच मी सांगते की त्यांना तू सोडून दे. आणि हे जे ममता निवास ही वस्ती म्हणतात ना तू, ते एक सांस्कृतिक कला केंद्र आहे आणि तशी नोंदही सरकार दरबारी आहे, त्याच्यामुळे तू त्यांना काहीही करू शकत नाहीस. मग त्यानंतर आता सर म्हणतात की अंकुश, तू या सगळ्यांना सोडून दे.
याकडे काहीही पुरावे नसतानाच यांना असं धरू शकत नाही. तेव्हा मनवा म्हणते की बघितलं, मी बोलले होते ना तुम्हाला. तितक्यातच गुलाबबाई म्हणते की अहो साहेब, बघा ना, उगीचच आम्हाला इथे पकडून आणलंय. आम्ही असे कोणतेही धंदे करत नाही. त्यांना आम्ही त्यांची वसुली दिली नाही. आमच्याकडे ते पैसे आणि हफ्ते मागत होते. मग नको म्हटलं तर तुम्ही साहेब असं करायचं, अटक केलं तुम्ही तर आम्हाला. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर मनवा म्हणायला लागते की अगं गुलाब मावशी, आता तुझ्या लक्षात आलं ना, हे साहेब आहेत, आपले सर आहेत आणि तो भाऊ आहे आमचा. म्हणूनच जर तो हप्ता मागत असेल तर त्याला हप्ता द्या, त्याचप्रमाणे थोडा जास्त हप्ता द्या, काहीच हरकत नाही. असं म्हणून ती अंकुशला पोलीस स्टेशनमध्ये बदनाम करून टाकते. आणि त्यानंतर हे सगळं अबोली बघत असते. मनवा म्हणते की इथून पुढं गुलाब मावशी लक्षात ठेवेल. नंतर आम्ही येतो हा साहेब. तेव्हा गुलाब म्हणते की साहेब तुमच्यामुळे, नाहीतर आम्ही आज अटक झालो असतो. विजया तिकडे जाऊन म्हणते की अबोली, तुझ्या नवऱ्याला सांग या सगळ्यांना आता 5 मिनिटात पुढच्या सोडून द्यायला, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. उगीचच त्याची खाकी जाईल आणि खाकी नसेल तर तो वेडा होईल, माहिती आहे ना तुला. पुढच्या भागामध्ये अंकुशला आता ममता निवासच्या साडीबद्दल पुरावा सापडतो की तिकडे चुकीचे धंदे चालतात आणि गुलाबबाई ही त्या सगळ्यांची बॉस आहे. म्हणूनच आता तो सगळ्या टीमबरोबर तिकडे धाड टाकण्याचा निर्णय घेतो आणि सगळ्याबरोबर जाऊन तो आता तिकडे धाड टाकतो. तितक्यातच एक रूम उघडल्यानंतर त्या रूममध्ये त्याला समोर अबोली दिसते. अबोलीला समोर पाहताच त्याच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्याचबरोबर मीडियावाले अबोलीचे फोटो खेचून घेतात. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.